शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा वादाच्या भोवऱ्यात। निकृष्ट जेवणाच्या मुद्द्यावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून कारवाईची मागणी। संजय गायकवाड शिवसेनेचे नाही, एसएनसी गटातले। उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे। मोठं षडयंत्र असल्याचा ठाकरेंचा आरोप। आकाशवाणी आमदार निवासातील उपाहारगृहावर एफडीएची कारवाई। निकृष्ट दर्जाचे अन्न दिल्याप्रकरणी उपाहारगृहाचा परवाना रद्द। विनाअनुदानित शिक्षकांचं आंदोलन स्थगित। यापुढे शिक्षकांच्या पगाराची तारीख चुकणार नाही। गिरीश महाजन यांच्या आश्वासनानंतर शिक्षकांचं आंदोलन मागे। उदय सामंतांनी आझाद मैदानात जाऊन घेतली गिरणी कामगारांच्या शिष्टमंडळाची भेट। उद्या संध्याकाळी विधान भवनात होणार महत्त्वाची बैठक। मध्यंतरीच्या काळामध्ये 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं। त्या सरकारच्या काळामध्ये फुटकी कवडी तुम्ही दिली नाही यांना, फुटकी कवडी। मविया सरकारनं विनाअनुदानित शिक्षकांना निधी दिला नाही। मुख्यमंत्री फडणवीसांचा मवियाच्या नेत्यांवर घणाघात। मराठी माणूस भरडला जात असेल तर आम्ही काय नतद्रष्टासारखे भांडत बसू? आम्ही मिटवून टाकली भांडणं। मराठी माणसाच्या मुळावर येईल त्याला मुळासकट उखडण्यासाठी मी आणि राज एकत्र आलो। उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। मीरा भाईंदरचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली। मनसेच्या मोर्चाला परवानगी न दिल्यानं बदली झाल्याची सूत्रांची माहिती। तर निकेत कौशिक मीरा भाईंदरचे नवे पोलीस आयुक्त। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून विधानसभेत जनसुरक्षा विधेयक समितीचं प्रतिवृत्त सादर। राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी विधेयकाचा मार्ग मोकळा। सरकार उद्या विधिमंडळात मांडणार जनसुरक्षा विधेयक।